आपण काल 3 पाप बघितली. आदत्तानाम उपादानम, आदेय वस्तूंचं दान करू नये. हिंसाचैवा विधानतः, अविधीपूर्वक हिंसा करू नये. परदारोपसेवाच, परस्त्रीचं चिंतन करू नये. पारुष्यम म्हणजे कठोर बोलू नये. अनृतम म्हणजे खोटं बोलू नये. आणि त्याचं सार असं सांगितलं की ना पृष्ठ कस्यचित ब्रूयात. ज्या ठिकाणी बोलणं सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे त्या ठिकाणी हा विचार करू नये की मी बोललेलं कठोर असेल की सौम्य असेल. जिथे कर्तव्य आहे तिथे अवश्य बोलावं. जिथे कर्तव्य नाही तिथे विचारल्याशिवाय सांगू नये. आणि जर का विचारलं तर त्या अर्थी उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेने जे सत्य आहे ते सौम्य शब्दात सांगावं. तुम्ही हे निश्चित धरून चाला की तुम्ही जरी सौम्य शब्दात सत्य सांगितलं तरी ते समोरच्याच्या मनाला कठोर लागणार आहे. तरी देखील तुम्ही त्याचं दुःख करू नका किंवा त्याबद्दल खेद मानू नका किंवा समोरच्याचं मन दुखावलं जाईल म्हणून मी सत्यच सांगणार नाही असं नाही. सत्य सांगावं, सौम्यतेने सांगावं. परिणाम काही का होईना, परिणाम काही का होईना. त्याला महाव्रत म्हटलेलं आहे. एखाद्या गोष्टीला ते सत्य, आपलं जे सत्य आहे आणि सत्य वर्तन म्हणजे माझं पूर्ण जीवन हे कर्तव्यालाच समर्पित असलेलं पाहिजे. माझी जी वर्णाश्रमाची कर्तव्य आहेत, माझी जी पिता म्हणून, पती म्हणून इत्यादी म्हणून जी काही कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांनाच समर्पित माझं आयुष्य असेल तर मी सत्य वर्तन करतोय, मी सत्यातच जगतोय. त्यामुळे मी सत्य बोलू शकतो, सत्य सांगू शकतो आणि परिणामांची चिंता न करता राहू शकतो. आणि त्याच्या पुढे म्हटलंय पैशून्य म्हणजे परोक्ष निंदा. पैशून्य म्हणजे काय? पाठीमागून केलेली चहाडी ही कधी करू नये. गुरुजी मी तोंडावर बोलतो, मागून नाही, मी तोंडावर बोलतो. नाही, तसंही करू नये. तोंडावरही बोलू नये निंदात्मक, मागूनही बोलू नये. कारण निंदा ह्या शब्दामध्ये काय माहिती आहे का, तुम्ही एक सूक्ष्म आनंद घेताय. निंदा या शब्दाचा अर्थ असा आहे की अमुक व्यक्तीबद्दल काहीतरी वाईट सांगून तुमचं कुठेतरी आतमध्ये तुम्हाला गुदगुल्या होत आहेत. जर ज्याची चूक झाली आहे त्याला तुम्ही स्पष्ट जाऊन जर का सांगितलं की तुझी ही चूक झाली आणि ही सुधारण्याचा प्रयत्न कर, ते पण कधी सांगायचं आहे? तुमचं कर्तव्य असेल तर. तुम्हाला सोपवलं एखादी जबाबदारी कोणी त्याला लाईनीवर आणण्याची, नसेल तर त्याला सांगायला जाऊ नका. तुमच्यावर जबाबदारी असेल त्याची, तुमचा मुलगा असेल, तुमचा पुतण्या असेल किंवा जो कोणी असेल तुमच्या अधिकारातला असेल, किंवा जर त्यांनी विचारलं की काका माझं काही चुकलं का, तर त्याला सांगावं, अन्यथा सांगायला जाऊ नये. तुम्ही त्याचं हितचिंतक असलं पाहिजे, पण हितचिंतक सुद्धा जेवढं तुमचा अधिकार आहे तिथपर्यंतच. जर तुम्हाला अधिकार नसेल त्या व्यक्तीला काही बोलण्याचा, तर त्याला मागावून नाही, समोरून नाही, कोणत्याही प्रकारे त्याच्याबद्दल अथवा त्याला काहीही बोलू नये. हे जर का आपण सांभाळलं तर आपण पैशून्य ह्या पातकापासून स्वतःचा बचाव करून घेऊ. आणि चौथं वाङ्मय पाप सांगितलेलं आहे. वाङ्मय म्हणजे वाचिक. ते पाप सांगितलंय असंबद्ध प्रलापश्च, की व्यर्थ बडबडणे. हे जे वाचिक पाप आहे ना, खरं पाहायला गेलं तर ही चारही वाचिक पाप
आणि पुढे उत्पन्न होणारी 3 कायिक पापं ही खरी मूळची मानसिकच पाप आहेत. ही मनातच उत्पन्न होतात आणि त्याची परिणती तुम्हाला स्थूलात दिसते. उत्पत्ती सूक्ष्मात झालेली असते. असंबद्ध प्रलापापासून कसं आपल्या स्वतःचा बचाव करू शकतो आपण? असंबद्ध प्रलाप मनुष्य का करतो? कारण त्याच्या मनात असंबद्ध विचार चालू असतात. त्याच्या विचारांना योग्य दिशा नसते. ते कोणत्याही दिशेला भरकटलेले विचार असतात. म्हणून तो विचार वेड्यासारखा करतो आणि मग बोलतोही वेड्यासारखा. सभेमध्ये असा बसलेला जो माणूस असतो तो समोर काय विषय चाललाय त्याच्याशी त्याचं काही घेणं देणं नसतं. तो आपल्या तंद्रीत असतो आणि त्याच्या तंद्रीत एक वेगळा त्याचा संवाद चाललेला असतो त्याच्या मनामध्ये. आणि त्या संवादामध्ये एखादा एक पीक पॉइंट येतो त्याच्याच संवादामध्ये आणि तो आपल्या दोघा तिघांच्या विषयात मध्येच एक असं वाक्य बोलतो की ज्याचा आपल्या सगळ्या एकूण चाललेल्या विषयाशी काहीही संबंध नाही. आता म्हणजे सामान्य दृष्ट्या तो हास्याचा विषय ठरतो. हास्याचा विषय तर ठरतोच, पण आपण हास्याचे विषय ठरतो म्हणून मी असंबद्ध प्रलाप थांबवला पाहिजे असं न मनात आणता असंबद्ध प्रलाप हे एक पातक आहे हा विषय डोक्यात घेऊन असंबद्ध प्रलापापासून स्वतःला वाचवलं पाहिजे. आणि असंबद्ध प्रलापापासून स्वतःला कसं वाचवायचं त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे भगवंताच्या बाललीलापासून ते युद्धलीलेपर्यंत ते निर्वाण लीलेपर्यंत, मग ती रामाची असो कृष्णांची असो दशावतारांपैकी कोणतीही असो, महादेवांची असो, महादेवांना बाललीला आणि अवतार समाप्ती लीला नाहीत. बाललीला आणि अवतार समाप्ती लीलेपर्यंतच्या लीला या विष्णूंच्याच आहेत, कृष्णाच्याच आहेत, नरसिंहांच्याच आहेत, वामनांच्याच आहेत. तर त्या कथांचं वाचन आणि त्यांचं चिंतन हे डोक्यात सतत चालू ठेवावं. त्या कथांचं म्हणजे त्यांनी काय होतं, भगवंताची प्रत्येक कथा भगवंतांची आणि भगवंतांशी संबंधित असलेली प्रत्येक कथा प्रत्येक आख्यान हे असं आहे की जे ना तुम्हाला हर्षाकडे घेऊन जातं ना शोकाकडे घेऊन जातं. हर्षशोक कधी कधी असं होतं, एखादा प्रसंग ऐकला बघितला की एकदम हर्ष होतो, मनाला एकदम आनंद होतो, आनंदाचं भरतं येतं. आणि नाटक सिनेमे ह्या सगळ्यामध्ये जी कथानकं असतात त्याच्यामधनं आपल्या मनावर काय बिंबवलं जातं की एक नायक असतो, एक खलनायक असतो आणि नायकाचा आधी सर्वात पहिले काय होतं, खलनायक त्या नायकाला जाम त्रास देतो, खूप त्रास देतो, त्याने आपण दुःखी होतो. म्हणजे नाटक सिनेमा नाही, कथा कादंबऱ्या ज्या आहेत बाजारात त्यामध्ये सुद्धा सगळीकडे असंच असतं की कोणीतरी एक दुष्प्रवृत्ती असते, ती सत्प्रवृत्तीला त्रस्त करते आणि ती एवढी त्रस्त करते तेवढे आपण दुःखी होत राहतो. आणि मग नंतर जो उत्तरार्ध असतो त्या कथेचा त्याच्यामध्ये ती सत्प्रवृत्ती शक्तिमान बनते आणि ती दुष्प्रवृत्तीला ठेचायला लागते. मग आपल्याला आनंद होतो, हा हा व्हिलन मेला. असं म्हणजे आपण दोन टोकांकडे जातो, हर्ष आणि शोकाच्या टोकाला जाऊन येतो. आणि मग आपण सगळीकडे ह्या सगळ्या गोष्टींचा कथा कादंबऱ्यातून शाळेमध्ये जी पुस्तकांमध्ये ज्या काही आपल्याला गोष्टी सांगितल्या गेल्या त्यांच्यामधून, जो इतिहास सांगितला गेला त्याच्यामधून, सगळ्याच्या बाबतीत आपण असेच आपल्या मनाची करून घेतली की दुष्टाचा पराभव व्हावा, चांगल्यांचा विजय व्हावा. आणि कधी कधी माणूस असा पण असतो तो शोकांतिकेमध्ये सुद्धा रमतो बरं का.
मनुष्याचं मन असं आहे की एखादी गोष्ट दुःखद अंत करणारी असेल ती देखील तो आवडीने वाचतो आणि त्याला दुःखी होण्यात सुद्धा आनंद मिळतो. आनंद मिळतो म्हणजे ती अवस्था त्याला हवीशी वाटते. रडणं, भरून येणं आणि ह्या सगळ्या ज्या अवस्था असतात, म्हणजे कथा वाचताना म्हणतोय मी, आपल्या आयुष्यातल्या घटनांमुळे जे काही रडायला येतं त्याबद्दल नाही म्हणत आहे, पण ज्या आपल्या शरीरावर आपल्या मनावर ज्या ज्या गोष्टींचा परिणाम होतो त्या परिणाम करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपलं शालेय शिक्षण आणि आपण मोठे झाल्यानंतर वाचलेल्या कथा कादंबऱ्या आणि आपण पाहिलेले नाटक सिनेमे या सगळ्यांचा प्रभाव होत असतो. आणि त्या सगळ्याचा एकत्रित प्रभाव म्हणजे आपल्याला शोकांतिकेमध्ये सुद्धा ती अवस्था थोडी हवीशी वाटायला लागते. मग जेव्हा आपण बघतो की, आणि मग आपण काय करतो की समोर आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात ज्या घटना घडत असतात, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये, त्यामध्ये आपल्यासमोर त्या घटनांमधली जी पात्र आहेत म्हणजे माणसं आहेत, त्यांना आपण नायक किंवा खलनायक या श्रेणीमध्ये टाकायला बघतो. की हा जो माणूस आहे ना हा अधम आहे, हा अशाच स्वभावाचा आहे, हा जो माणूस आहे ना हा चांगला माणूस आहे. मग ज्याच्याबद्दल तुम्ही चांगलं म्हणता तो तुमच्याशी चांगला असतो म्हणून तुम्ही त्याला चांगलं म्हणता. तो सगळ्यांशी चांगला असेलच असं नाही. त्याच्यामुळे एका माणसाबद्दल दोन भिन्न मतं असलेली दोन माणसं जेव्हा पुन्हा एकमेकांसमोर येतात आणि ती त्या तिसऱ्या माणसाबद्दल बोलत असताना एक जण म्हणतो की हा चांगला आहे, दुसरा म्हणतो चेचे तो अजिबात चांगला नाही, तो महाधूर्त आहे, तो सगळं काढून घेईल तुझ्याकडनं गोड बोलून. हे तुम्ही काय केलं, तुमच्या आयुष्याला तुम्ही एका कुठल्या तरी बाजूला ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. आणि हे होऊ नये म्हणून भगवत कथा तुम्ही बघा, हिरण्याक्षाचा वध केला. ती कथा जर का नीट बघितली तर आपल्याला काय दिसतं, हा असुर नाही आहे, हे जय विजय आहेत, हे विष्णूचे द्वारपाल आहेत. विष्णूच्या द्वारपालांना काय झालं, त्यांच्या मनात काय आलं, हे सगळंच भागवतामध्ये नाही किंवा एका ग्रंथामध्ये सगळं नाही आहे. सगळे ग्रंथांचं परिशीलन करून एक कुठली तरी आपल्याला सुसूत्रता काढावी लागते. ते होते सारूप्य मुक्तीमध्ये. जय विजयांना कोणती मुक्ती मिळालेली होती, सारूप्य. चार मुक्ती ज्या आहेत त्या कोणत्या आहेत, सालोक्य म्हणजे सलोकता, म्हणजे एकच लोक, लोक म्हणजे तो ते स्थान, तो ग्रह, ते प्लॅनेट. मग सालोक्य मुक्ती म्हणजे काय की मृत्यूनंतर मी कैलासात गेलो, मृत्यूनंतर मी वैकुंठात गेलो. म्हणजे माझे जे इष्ट आहेत, विष्णू आहेत का शिव आहेत, त्यांचा जो लोक आहे त्या लोकात मी गेलो म्हणजे मला सालोक्य मिळालं. मग अजून काही पुण्य असलं की काय मिळतं, सामीप्य. म्हणजे त्या लोकामध्ये जिथे भगवंत आहेत त्यांच्या जवळ मला जायला मिळालं, त्यांचा प्रत्यक्ष सहवास मिळाला, त्यांना बघता आलं, ते काय म्हणतात ते ऐकता आलं, म्हणजे सामीप्य. तिसरी मुक्ती काय सांगितली, सारूप्य. म्हणजे जसे भगवंत दिसतात तसंच मी पण दिसायला लागलो, ते म्हणतात सारूप्य. मग भगवंतांना चार हात आहेत, मला पण चार हात. भगवंतांच्या हातात शंखचक्र गदा पद्म, माझ्याही हातात शंखचक्र गदा पद्म. भगवंतांचा शरीराचा वर्ण मेघश्याम, माझ्याही शरीराचा वर्ण मेघश्याम. भगवंतांच्या शरीरामध्ये पायापर्यंत रुळणारी वनमाला, माझ्या देखील गळ्यामध्ये पायापर्यंत रुळणारी वनमाला. भगवंतांच्या डोक्यावर मोरमुकुट, माझ्याही डोक्यावर मोरमुकुट. भेद एवढाच असतो की भगवंतांच्या हृदयावरती भृगु ऋषींच्या लाथेचं चिन्ह आहे, तेवढं फक्त सारूप्य मुक्तीमध्ये मिळत नाही.
ते भृगु ऋषींच्या लाथेचं चिन्ह आहे, त्याला श्रीवत्स लांछन म्हणतात. ते श्रीवत्स लांछन जे आहे ते केवळ विष्णूंकडेच असतं. म्हणजे समजा सारूप्य मुक्ती प्राप्त केलेले सगळे ते वैकुंठातले जीव आणि विष्णू असे एकत्र समोर येत असतील तर तुम्हाला सगळे विष्णूच दिसतील. मग त्यातले विष्णू कोण हे ओळखायचं कसं? तर ज्यांच्या शरीरावरती तो चिन्ह आहे ते विष्णू आणि अन्य त्यांचे पार्षद. तर हे जे पार्षद होते जय आणि विजय, जे द्वारपाल म्हणून होते, यांच्या मनात इच्छा काय झाली की आपल्याला सालोक्य मिळालं, सामिप्य मिळालं, सारूप्य मिळालं, सायुज्य कसं मिळेल? सायुज्य मुक्ती म्हणजे काय? चौथी मुक्ती सांगितली की त्या भगवंतांशीच एक होऊन जाणं. म्हणजे पाण्याचा थेंब पाण्यात मिसळला, आता भेद नाही, आता एकच होऊन गेलो. हे आम्हाला कसं मिळेल अशी त्यांच्या मनात इच्छा उत्पन्न झाली. आता त्यांच्या मनात उत्पन्न झालेली इच्छा, त्या तरंगाचा क्षोभ विष्णूंपर्यंत पोचणार नाही, असं होणार नाही. त्यामुळे विष्णूंना ते कळलं. मग आता विष्णूंनी संकल्प मात्राने सगळी सूत्र हलवायला सुरुवात केली. मग चतुष्कुमार आले, मग जय विजयांनी त्यांचं निवारण केलं. मग चतुष्कुमारांनी त्यांना शाप दिला. मग ते म्हणाले तुम्ही 3 जन्म आसुर योनीमध्ये जा, मग प्रत्येक योनीमध्ये भगवंत येऊन तुमचा उद्धार करतील. मग ह्या जय विजयांनी पुन्हा 3 जन्म आसुर योनीमध्ये घेतले. पहिला जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. मग हिरण्याक्षाचा उद्धार वराह भगवंतांनी केला, हिरण्यकशिपूचा उद्धार नरसिंह भगवंतांनी केला. मग त्याच्या पुढचा जन्म रावण कुंभकर्ण. मग रावण कुंभकर्णांचा उद्धार विष्णूंनी रामस्वरूपात केला. मग त्याच्या पुढचा आसुरी योनीतला जन्म शिशुपाल आणि दंतवक्त्र. मग त्यांचा उद्धार कृष्णांनी केला. आणि शिशुपाल आणि दंतवक्त्राचा उद्धार केल्यानंतर त्यांची जी प्राणज्योती होती ती भगवंतांच्या शरीरात समाविष्ट झाली. म्हणजे त्यांना सायुज्य मुक्ती मिळाली. म्हणजे इच्छा केल्यापासून इतका सगळ्या घटनाक्रम केल्यानंतर त्या जय विजयांना सायुज्य मुक्ती मिळाली. हे सगळं कथानकाचा जेव्हा चिंतन करतो आपण, जर तुम्ही ह्या कथानकाचं, मी हे थोडक्यात सांगितलंय तुम्हाला, तुमच्याकडे विष्णू पुराण असेल, भागवत पुराण असेल, त्याचं भाषांतर असेल, त्याच्यामधलं ते वाचा आणि वाचून त्याचं मनन चिंतन करा आणि परत परत वाचा. त्याचे जे अक्षर आहेत, त्याचे जे शब्द आहेत त्याचे ते परत परत वाचा आणि परत परत मनन चिंतन करा. तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की ही सगळी कथा बघताना ना आपल्याला आनंद होत ना आपल्याला दुःख होत आणि एका स्थिर मनस्थितीमध्ये आपण येतो, जे आपल्यासाठी आवश्यक आहे. कशासाठी? असंबद्ध प्रलाप ह्या दोषापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी. तसंच वृत्रासुराचं आख्यान आहे. हे जसं आख्यान सांगितलं हिरण्याक्ष वगैरे इत्यादीचं, तर तो इंद्र जो आहे त्याच्यावरती बृहस्पती रुष्ट होतात. कारण बृहस्पती हे गुरु आहेत त्याचे, इंद्राचे. आणि गुरु जेव्हा येतात, सभेत प्रवेश करतात, तेव्हा इंद्र त्यांना त्याची मर्यादा द्यायला हवी ती देत नाही, म्हणून बृहस्पती निघून जातात. आता पुरोहित नाहीत आपले, तर आपला कारभार कसा चालावा? म्हणून विश्वरूप नावाचे एक दुसरे ब्राह्मण आहेत स्वर्गामध्ये, त्यांची नियुक्ती होते. त्यांना 3 डोकी असतात आणि त्यांचं आजोळ आसुर कुळातलं असतं विश्वरूपाचं. नारायण कवच नावाचं स्तोत्र तुम्ही कधी त्याबद्दल ऐकलं असेल. नारायण कवच, हे नारायण कवच या विश्वरूपांनी लिहिलेलं आहे. या विश्वरूपांचं आजोळ असुर कुळातलं आहे, म्हणून ते देवतांबरोबर असुरांना देखील शक्ती वाढवणाऱ्या आहुती देत असतात. हे इंद्राला कळतं, म्हणून इंद्र त्यांचा वध करतो. मग इंद्राला ब्रह्महत्याला, मी सगळं थोडक्यात सांगतोय,
तुम्हाला ते भाव त्याच्या मागच्या लक्षात यावा म्हणून. इंद्राला ब्रह्महत्या लागते, त्याचे 4 विभाग होतात. मग त्वष्ट्याचे विश्वरूपाचे पिता म्हणजे त्वष्टा, त्यांच्या मनात क्रोधाग्नी उत्पन्न होतो इंद्राबद्दल, आणि इंद्राला मारणारा शत्रू उत्पन्न व्हावा या हेतूने ते हवन करतात. हवनामधून एक असुर उत्पन्न होतो, त्याचं नाव वृत्रासुर. मग वृत्रासुरापासून कसं वाचायचं म्हणून देवता सगळे विष्णूंची आराधना करतात. विष्णू त्यांना सांगतात दधीची ऋषींकडे जा आणि त्यांच्या अस्थी घ्या, त्यापासून वज्र बनवा, त्या वज्राने तुम्ही वृत्रासुराचा पराभव कराल. मग ते वज्र बनतं आणि मग वृत्रासुर आणि इंद्र यांचा समोरासमोर सामना होतो. तो प्रसंग अवश्य तुम्ही स्वतःचा स्वतः वाचा. त्यानंतर तुमच्या मनाच्या ज्या दुःखात बुडणं किंवा आनंदाच्या हर्षातिरेकाने आनंदी होणं, या दोन्ही अवस्था आहेत, यातनं तुम्ही निश्चित बाहेर पडाल. त्या दोघांचा जो संवाद आहे एकमेकांशी युद्ध करताना, वृत्रासुर म्हणतो माझ्या वडिलांकडून आहुती देताना चूक झाली आणि इंद्राला मारणारा शत्रू उत्पन्न व्हावा, याऐवजी इंद्राकडून मारला जाणारा शत्रू उत्पन्न व्हावा अशी आहुती दिली गेली, त्यामुळे मी तुझ्याकडनं मारला जाणार हे निश्चित आहे. त्यातून तुम्हाला विष्णू प्रसन्न आहेत आणि विष्णूंनी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही ते वज्र बनवलेलं आहे, ते वज्र माझ्या नाशासाठीच बनवलेलं आहे हे पण मला माहिती आहे. त्यामुळे आता विलंब करू नकोस, उचल ते वज्र आणि माझा नाश कर. मी विष्णूंना भेटायला आतुर झालेलो आहे. ज्याप्रमाणे पंख न फुटलेले पक्षी आपले आई वडील कधी येतील बाहेरून अशी वाट बघत असतात, तशी मी विष्णूंची वाट बघतोय. त्यामुळे तू आता माझा वध करायला विलंब करू नकोस. ही वाक्य जेव्हा देवता ऐकतात तेव्हा ते म्हणतात की ह्या तमोगुणातून उत्पन्न झालेला हा असुर ही सत्वगुणी वाक्य कशी काय बोलतो. मग त्याचा पूर्वजन्म सांगायला सुरुवात होते. मग तो चित्रकेतू नावाचा राजा असतो, कृतद्युती त्याची नावाची राणी असते, त्यांना काही मूलबाळ नसतं. मग तिथे नारद आणि अंगिरस ऋषी येतात, ते त्यांच्यासाठी त्यांचं संतती प्राप्त करून देण्यासाठी त्यांच्यासाठी हवन करून त्यांना प्रसाद देतात. कृतद्युतीला मुलगा होतो, तिलाच मुलगा झाला म्हणून बाकीच्या स्त्रिया असूयांनी पीडित होतात, म्हणजे त्यांच्या मनात असूया उत्पन्न होते, म्हणून ते विषप्रयोग करून त्या बाळाला मारून टाकतात. मग पुन्हा हा राजा पुत्रशोकामध्ये बुडून जातो, म्हणजे चित्रकेतू. परत नारद मुनी आणि अंगिरस मुनी तिथे येतात. त्यांना तो विनंती करतो की ह्या मुलाला उठवा, त्याचा जीव परत आणा. ते त्याचा जीव परत आणतात, पण तो जीव जो परत आलेला असतो तो म्हणतो मला कशाला परत आणलं, तुम्ही स्वतःला माझे आईबाबा म्हणवता, पण तुम्ही ह्या देहाचे आईबाबा आहात, माझे शेकडो आईबाबा होऊन गेले आणि मी आता माझ्या पंथाला निघालेलो आहे, मला परत मागे बोलवू नका. त्यामुळे चित्रकेतू त्याला म्हणतो ठीक आहे, तुझा जो मार्ग आहे तिथे तू जा. पण त्याला शोकातनं बाहेर काढण्यासाठी नारद मुनी त्याला एका मंत्राचा उपदेश करतात. आपण हे ग्रंथ का वाचले पाहिजेत? आपण आपल्या आयुष्यातल्या शोकातनं बाहेर पडतो, शोकातनं स्वतःला बाहेर काढून घेतो, कारण दुसरा मार्ग नाही आपल्याकडे. शोक आणि हर्ष आणि शोक यांच्या कल्लोळातून स्वतःला बाहेर काढण्याचा आध्यात्मिक ग्रंथ वाचन. आध्यात्मिक ग्रंथांमध्ये पुन्हा भगवत कथा, भगवंतांच्या लीला, त्यांचा जन्म, त्यांची कर्म, बाललीला इत्यादी हे बघण्या वाचून आपल्याकडे त्याशिवाय दुसरा उपाय नाहीये. मग चित्रकेतू शिवलोकात जातो, तिथे त्यांचा अपराध होतो, शिवपार्वतीचा अपराध घडतो त्याच्याकडून. मग त्याला पुन्हा पार्वतीकडून शाप मिळतो आणि तो वृत्रासुर म्हणून जन्म घेतो. हा वृत्रासुराचा पूर्वजन्माचा आख्यान आहे. हे सगळं कळल्यानंतर, हे सगळं लक्षात घेतल्यानंतर
मनाच्या ज्या विनाकारण आलंबन करणाऱ्या विनाकारण दोलायमान होणाऱ्या ज्या अवस्था असतात त्यांच्यावर नियंत्रण मिळवता येतं. मी हे का सांगतो? कारण सगळेजण म्हणतात मनावर कंट्रोल पाहिजे, हे वाक्य सगळे सांगतात, पण त्याची प्रोसिजर सांगत नाहीत, प्रोसेस सांगत नाहीत. मनावर कंट्रोल कसा मिळवायचा हे कोणी सांगत नाही. मनावर कंट्रोल कसा मिळवायचा माझ्या मनचं नाही सांगत, जे पूर्वसूर्यांनी शास्त्रकारांनी सांगून ठेवले ते सांगतो. मनावर कंट्रोल मिळवण्यासाठी भगवत कथांचं परिशीलन करावं. पुढील पातक काय सांगितलंय ते उद्या बघू. आपण आता पुन्हा गंगा लहरी बघू. गंगा लहरीचा काळ परवा एक श्लोक, काल आणि परवा एक श्लोक बघितला. त्या श्लोकाची शेवटची जी ओळ आहे, उद्या बघण्याचं जे पातक आहे ते सांगतो. ते उद्या कोणतं पातक बघायचं आपल्याला? परद्रव्येष्वभिध्यानम, म्हणजे ज्यावर आपला अधिकार नाही ते द्रव्य स्वीकारणे, ओढून म्हणजे ओरबाडून घेणे, त्याच्यावर मालकी दाखवणे, त्याची इच्छा धरणे आणि ते वापरणे आणि त्याने आपला देह पुष्ट करणे इत्यादी सगळं ज्या काही गोष्टी असतात या परद्रव्येष्वभिध्यानम मध्ये येतात. त्याबद्दल आपण उद्या विचार करू. आता ही पातकं दूर करण्यासाठी आपण गंगेची आराधना करतो. गंगेची आराधना करण्यासाठी आपण गंगा लहरी म्हणतो. मी रोज आल्यानंतर गंगा लहरीचा श्लोक वाचतो आणि आपण पुढे सुरू करतो. तुम्ही ते श्लोक ऐकता आणि श्लोकांच्या ओळींकडे, शब्दांकडे आपण बघूया. आधी म्हटलंय समृद्धम सौभाग्यम, म्हणजे पृथ्वीचं सौभाग्य. जे आपण बघितलं नद्यांच्या रूपाने आहे आणि नद्यांच्या रूपाने म्हणजे नद्या सगळ्या आहेत या पावसावरती अवलंबून असलेल्या किंवा बर्फ वितळून पुढे येणाऱ्या, पण ह्याही पलीकडे गंगा आहे. ती अशा ठिकाणून येते जिथे वातावरण पण नाही, इतक्या वरून येते. म्हणून आकाशगंगा येते स्वरधुनीमधून ती महादेवांच्या जटेवर, महादेवांच्या जटेमधून ती जन्नू ऋषींच्या आश्रमातून गंगोत्रीपर्यंत येते. आणि गंगोत्रीपासून आपल्याला दृश्यमान प्रवाह गंगोत्रीपासून आहे. आपल्याला दृश्यमान गंगेचा प्रवाह जो आहे तो गंगोत्रीपासून आहे. त्याला जगन्नाथ पंडित म्हणतात हे पृथ्वीचं सौभाग्य आहे की तू ह्या पृथ्वीवर आलीस आणि पृथ्वीला जलाप्लावित केलंस. तू महादेवांचं डोक्यावरचं भूषण आहे, जसे चंद्र आहेत तशी गंगा आहे. आणि श्रुतींचं सर्वस्व आहेस, म्हणजे वेदांचं जे सार आहे, जे भरपूर वेदांचा अभ्यास करून देखील प्राप्त होत नाही, ते केवळ तुझ्या दर्शनाने आणि स्नानाने प्राप्त होतं. असं का बरं होतं? कारण तुझ्या काठावरती सगळे तपस्वी असतात. आम्ही जेव्हा तुझ्या काठावर येतो तेव्हा त्या तपस्वी लोकांचं दर्शन घडतं. त्यांचे 4 शब्द कानावर पडतात आणि त्यांचे 4 शब्द आम्हाला रेडीमेड मिळतात. सगळी तपश्चर्या त्यांनी केलेली आहे, सगळा अभ्यास त्यांनी केलेला आहे, गृहत्याग त्यांनी केलेला आहे. आम्हाला फक्त त्यांच्या सान्निध्यात जायचंय आणि त्यांचे 4 शब्द ऐकायचे. सुधा सौदर्यंते सलिलमशिवम नहा शमयतु. तुझं जे पाणी आहे ते अमृताचं बंधूच आहे. अमृताच्या म्हणजे अमृत जसं उत्पन्न झालं समुद्र मंथनातून, त्याच्याशी मी तुझी तुलना करतो. अमृताचा जणू तू बंधू आहेस, अमृताची बहीण आहेस, अमृताचा भाऊ आहेस. कारण अमृत ज्याप्रमाणे अमरत्व प्राप्त करून देतं तसं तुझा एक थेंब आम्हाला दीर्घायुष्य आणि आनंद प्राप्त करून देतो. शंकराचार्य म्हणतात भगवद्गीता किंचिदधीता गंगा जल लव कणिका पिता.
सकृदपि ये न मुरारी समर्चा क्रियते तस्य यमेन न चर्चा. तुमची दिनचर्या शंकराचार्यांनी सांगितली आहे काय असावी. आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? आपल्याला अभ्यास करायचा नाहीये, आपल्याला तपश्चर्या करायची नाहीये. आपल्याला केवळ जेवढं सांगितलंय तेवढं करायचंय, त्यांनीच आपलं कल्याण होणार आहे. माझ्या माहितीत एक आहेत लातूरचे, आहेत म्हणजे होते, ते आता गेले. ते 100 वर्षाचे होऊन गेले. 100 वर्ष त्यांनी पूर्ण केलं. आणि त्यांनी त्यांच्या तारुण्यात हा श्लोक ऐकला होता शंकराचार्यांचा. चरपट पंजरिका स्तोत्र जे आहे भज गोविंदम, त्यामध्ये हा श्लोक आहे. काय? भगवद्गीता किंचित अधिता, किंचित तरी भगवद्गीतेचं अध्ययन करावं. गंगा जल लव कणिका पिता, गंगा जलाचा एक थेंब तरी रोज प्राशन करावा. सकृदपि ये न मुरारी समर्चा, रोज विष्णूंचं पूजन करावं. असं केलं तर यमदूत किंवा यमराज तुमच्याशी संबंधात येत नाहीत, तुमच्याबद्दल चर्चा करत नाहीत, तुम्हाला न्यायला येत नाहीत, तुम्हाला त्याहीपेक्षा उत्तम गती प्राप्त होते. ते रोज भगवद्गीतेचा एक श्लोक वाचायचे, गंगाजलाचा एक थेंब प्यायचे रोज, आणि रोज त्यांच्या शाळीग्रामाची पूजा करायची. त्यात पुन्हा अजून काही विधानं आहेत, ती पण लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी पूजा करताना काही चूक होत असेल तर सुधारणा कराल. जर तुमच्या घरात शाळीग्राम असेल, जर तुमच्या घरात शंख असेल, तर त्याची पूजा ही पुरुषांनीच केली पाहिजे, स्त्रीनी करायची नाही. जर स्त्री पूजा करत असेल तर शंख आणि शाळीग्राम अशा प्रकारे बाजूला ठेवा की तिथे स्त्री पूजा करत असताना तिचा चुकून स्पर्श त्या दोन वस्तूंना होणार नाही. मग आता शंख आणि शाळीग्राम नाहीच आहेत असं गृहीत धरून चाला. मग गोपाळकृष्ण असेल तुमच्या देवांमध्ये, तुम्ही पूजा करता तेव्हा त्याच्यावर पाणी घालाल. तर कधी हरिद्वार, ऋषिकेश, गंगोत्री इत्यादी ठिकाणी जाणं झालं तर गंगाजल शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त गंगाजल घेऊन या. काशीमधनं गंगाजल आणू नका कधीही. काशीमधनं जर का गंगाजल उचललं तर घरी जायचं नाही, सरळ रामेश्वरमला निघून जायचं. काशीमधलं गंगाजल घेऊन जायचं दक्षिणेत रामेश्वरम, आणि जेवढं गंगाजल घेतलंय ते सगळं रामेश्वरमच्या शिवलिंगावरती ओतून द्यायचं. तिकडनं वालुका लिंग घेऊन पुन्हा काशीत जायचं आणि ते विश्वेश्वरापाशी त्याचं समर्पण करायचं आणि मग घरी यायचं. म्हणजे एकनाथ महाराजांची जी कथा माहिती आहे तुम्हाला, गाढवाला पाणी पाजलं, त्याच्या मागची तपश्चर्या तुम्ही लक्षात घ्या. एकनाथ महाराज पैठणहून चालत काशीला गेले आणि तिकडनं काशीत विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, तिकडनं गंगाजल घेतलं आणि ती कावड खांद्यावर घेऊन काशीपासून चालत रामेश्वरमला आले. तीर्थयात्रा यानातून करायचा निषेध सांगितलेला आहे. तीर्थयात्रेचं पूर्ण पुण्य हवं असेल तर पूर्ण तीर्थयात्रा ही पायी झाली पाहिजे. अहो गुरुजी, तेव्हा गाड्या नव्हत्या, कोणी सांगितलं? घोडागाडी नव्हती, बैलगाडी नव्हती, घोड्यावरनं माणसं फिरत नव्हती, पण त्या सगळ्याचा निषेध सांगितलाय. हे सगळं नाही घ्यायचं. घोडागाडी नाही, बैलगाडी नाही, घोड्यावर बसून नाही, पालखीतून नाही, म्हणजे मनुष्यांच्या पालखीतून नाही. मनुष्याच्या पालखीतून केव्हा? तिथे जे डोंगरकडे आहेत त्या डोंगर कड्यावरती वृद्धांना चढता येत नाही, त्यासाठी मनुष्यांची पालखी आहे. मग वयोवृद्धांना चालताच येत नाही, त्यांनी कसं करावं? त्यांनी तीर्थयात्रेसाठी घरातून बाहेर पडावं आणि जीव असेपर्यंत चालत राहावं. जर का तीर्थयात्रेच्या मार्गात त्यांचा जीव गेला
तर ते जेवढ्या तीर्थाचा संकल्प करून घरातनं निघालेत ती सगळी तीर्थ त्यांना त्या क्षणी प्राप्त होतात. त्यामुळे गुरुजी तुम्ही कसे जाता तीर्थांना? तुम्ही ट्रेननीच जाता ना? नाही, मी अयोग्य पुरुष आहे, त्यामुळे मी काय करतो हे तुम्ही बघू नका, मी काय सांगतो तेवढं ऐका. तिकडनं एकनाथ महाराज चालत रामेश्वरमला आले आणि रामेश्वरम जवळ आलं होतं आणि त्यावेळेस त्यांना ते गाढव दिसलं आणि त्या गाढवामध्ये त्यांना रामेश्वर दिसला. हे मरायला टेकलेलं आहे, ह्याला मी पाणी पाजतो असं म्हणून त्याने ते गंगाजल त्या मृत्यूपंथाला असलेल्या गाढवाला पाजलं. ते गाढवाने नंतर लगेच प्राण सोडले, पण गंगाजल पिऊन प्राण सोडले. गंगाजलाचं वैशिष्ट्य ते काशीतल्या गंगाजलाचं उद्देश तो आहे. काशीमधलं गंगाजल हे पतितांचा उद्धार करण्यासाठी आहे. सगळे जीव जंतू पापी जे कोणी आहेत ते जंतूंचं रूप घेऊन काशीत जातात आणि ते म्हणतात की मी काशीच्या गंगाजलात मरीन, आणि तुम्ही त्यांना जर का पाण्याने उचललं आणि तुमच्या घरी घेऊन आलात तर तुम्ही त्यांची मुक्तीपासून त्यांना दूर करता, त्या जीवजंतूंच्या मुक्तीपासून. म्हणून काशीतनं गंगाजल घरी आणू नये. हरिद्वार, ऋषिकेश, कर्णप्रयाग, देवप्रयाग इत्यादी ठिकाणी, रुद्रप्रयाग आणि गंगोत्री इत्यादी ठिकाणी जे गंगाजल आहे ते गंगाजल घरी घेऊन यावं. शक्य होईल तेवढं जास्त प्रमाणात गंगाजल घरी घेऊन यावं. जो काही तुमच्यासमोर विष्णू विग्रह असेल, शाळीग्राम असेल, गोपाळकृष्ण असतील, त्यांच्यावर ते पळीभर आधी ओतावं स्नानासाठी म्हणून. आणि ते जे चरणामृत आहे ते गंगाजल आहेच, शिवाय विष्णूंचं चरणामृत पण आहे. म्हणजे गंगाजल हे विष्णूंचं चरणामृत आहे. पण परत आता पुन्हा ते आलंय आपल्याकडे, परत विष्णूंवरती वाहिलं, परत ते घेतलं, ते तीर्थप्राशन करायचं. पूजा झाल्यानंतर, देव पुसल्यानंतर आपण विष्णूला तुळस वाहतो. ती तुळस व्हायची आणि काल वाहिलेली जी तुळस आहे, जी आता शुष्क सुकली असेल, ती प्रसाद रूपाने भक्षण करायची. म्हणजे भक्षण नाही, ती गिळंकृत करायची. तुळशीला दात लावायचे नाहीत. मी बऱ्याच जणांना बघतो, तुळस खायला पाहिजे, तुळस चांगली असते, असं म्हणून तुळशीचं पान खाऊन चावून खातात. हे अत्यंत अयोग्य आहे. झाडावरची तुळस खाऊ नये आणि तुळस चावून खाऊ नये. निर्माल्याची तुळस ग्रहण करावी, ती पण न चावता गिळंकृत करावी. तरच तुम्ही मोक्षाच्या जवळ जाता. हा जर का क्रम तुम्ही रोज ठेवलात, रोज गंगाजल प्राशन करायचं, रोज तुळशीचं पत्र निर्माल्याचं ग्रहण करायचं, आणि जर का एखाद्या दिवशी मृत्यू झाला तर घरच्यांची धावपळ नको. अरे तो बॉलपेन घेऊन ये, ते गंगाजल आण, त्याचं सील फोड, यांच्या घशात होत नको, काही करायला नको. सकाळी घेतलेलं आहे गंगाजल. आता मृत्यूच्या नंतर गंगाजल, जीव निघून गेल्यानंतर देहातून, आता ते गंगाजल नाही. गंगाजल पोटात कधी असलं पाहिजे? मृत्यू होण्यापूर्वी असलं पाहिजे. मग तुळशीचं पान ठेवतात मुखावर, मेल्यानंतर नाही. तुळशीचं पान मृत्यूच्या आधी पोटात गेलं पाहिजे. आणि ही मृत्यूची क्रिया, मृत्यूसाठी आवश्यक असणारी क्रिया कधी करायची? रोज करायची. कारण कधीही मृत्यू होऊ शकतो. कोणताही उजाडणारा दिवस हा मृत्यूचा दिवस असू शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया रोज चालू ठेवायची. ते जे होते ते शतमानम, पूर्ण 100 वर्षाचे होऊन गेले आणि पूर्ण आयुष्यात त्यांच्या शरीराला कोणत्याही डॉक्टरचं इंजेक्शन किंवा पोटामध्ये कोणत्याही डॉक्टरची गोळी त्यांनी घेतली नाही. आता हे जिवंत उदाहरण नाही म्हणू शकत, कारण ते गेले. पण ते गेले जरी असले तरी ते उदाहरण म्हणून जिवंत उदाहरण आहे आणि अलीकडलं उदाहरण आहे.
या गोष्टीला 10-12 वर्ष झालेत, फार नाही, की त्यांनी जे श्लोक, एकच श्लोक वाचला, तो आत्मसात केला. भगवद्गीता किंचिदधीता गंगा जल लव कणिका पीता सकृदपि येन मुरारी समर्चा क्रियते तस्य यमेन न चर्चा. आता यमराज आले की नाही माहिती नाही, पण यमराजांचा बंधू तर त्यांना कधी, त्यांचा सहोदर म्हटलंय ना, कोणाला म्हटलंय यमराज सहोदर? यमराजांचा बंधू आपल्यामध्ये वावरतो. वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदर. वैद्यराज जे आहेत ना आपले, फिजिशियन स्पेशालिस्ट सगळे, हे यमराज सहोदर आहेत, हे यमाचे बंधू आहेत. पुढे काय कवी म्हणतो, अहो यम तर केवळ प्राणच हरण करतो, पण तुम्ही तर आमचं धन आणि प्राण दोन्ही हरण करता. तर ते जे होते त्यांनी जो हा नियम, गंगाजलाचा नियम घेतला, तर यमराज आले की नाही माहिती नाही, पण यमराजांचे बंधू कधीच त्यांच्याकडे आले नाहीत. आपल्या पृथ्वीवरती असलेले म्हणजे डॉक्टर लोक कधी त्यांना बघायला गेले नाहीत. हा विनोदाचा भाग समजा. तुम्ही, तुमच्यापैकी डॉक्टर असतील, तुमच्यापैकी कोणाची मुलं मुली डॉक्टर असतील, ती चांगली प्रॅक्टिस करत असतील, ते यमराजाचे बंधू नसतील, असो, पण त्यांचा कधी स्पर्श झाला नाही, कधी इंजेक्शन नाही, कधी कुठली औषधाची गोळी नाही, ना ॲलोपॅथी ना आयुर्वेदिक, काहीच नाही, काहीच त्यांनी घेतलं नाही. 100 वर्षाचे पूर्ण होऊन गेले. म्हणून हे करून बघितलं तर कळेल तुम्हाला, तुम्ही हे केलं तर कळेल. हे शब्द आहेत, सुधा सोदर्यंते म्हटलंय, सुधा सोदर्यम, अमृतबंधू म्हटलंय गंगाजलाला, पण ते म्हटलंय तुम्हाला कधी प्रचिती येईल, तुम्ही ते करून बघा, म्हणजे तुम्हाला त्याची प्रचिती येईल. पुढचा श्लोक आहे, दरिद्राणाम दैन्यम दुरितमथ दुर्वासन हृदाम. दरिद्रांचे दैन्य दूर करणारी गंगा, असं म्हटलेलं आहे. आता दरिद्री कोण? दरिद्राच्या 2 प्रकारे व्याख्या सांगितलेल्या आहेत. एक सकारात्मक आहे, एक नकारात्मक आहे. सकारात्मक व्याख्या अशी आहे की जो कुटुंब भरण्यापुरतं धन कमवण्याच्यासाठी उद्युक्त झालेला आहे, आणि ज्याला अन्यथा तो निस्पृह आहे सर्वथा, आणि म्हणून निर्धन आहे, की जो धन कमवण्यासाठी उत्सुक नाही, आणि धन कमवण्यासाठी उत्सुक नाही म्हणून त्याच्याकडे धन नाही, आणि धन हे केवळ साधन आहे अशा पद्धतीने तो बघतो धनाकडे. जो धनाकडे साध्य म्हणून बघत नाही, जो धनाकडे साध्य म्हणून बघतो ना, तो धन कमवण्यासाठी खूप कष्ट घेतो. पण जो धनाला साधन म्हणून बघतो, तो पैशासाठी फार कष्ट घेत नाही, तो आरामात जगतो, आणि त्याच्याकडे फार धन नसतं, त्याच्या कुटुंबाची कसंबसं पोषण होत असतं, त्या कुटुंबाला लागेल तेवढंच तो धन मिळवतो. त्याला एक दरिद्र म्हटलेलं आहे. केवळ निर्धनाला दरिद्र म्हटलेलं नाही. एखादा निर्धन आहे पण असंतुष्ट आहे. आणि दुसरी व्याख्या अशी केली की भरपूर धनवान आहे पण असंतुष्ट आहे, त्याला दरिद्री म्हटलेलं आहे. दरिद्र या शब्दाचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे शास्त्रामध्ये व्याख्या केलेली आहे, की चांगल्या व्यक्तीला सुद्धा दरिद्र म्हटलेलं आहे आणि वाईट व्यक्तीला सुद्धा दरिद्र म्हटलेलं आहे. इथे जो अभिप्रेत अर्थ आहे तो आहे असंतुष्ट असलेला दरिद्र.
की ज्याच्याकडे धन किती आहे ह्याबद्दल त्याला काही महत्त्व वाटत नाही, पण अजून कसं मिळेल याचा तो विचार करत असतो. त्याला दरिद्र म्हटलेलं आहे. आणि गंगेच्या स्पर्शाने काय होतं, त्याचं दैन्य दूर होतं. त्याच्यामध्ये जी दीन भावना असते ना, एक अशी स्थिती असते की मनुष्य म्हणतो की माझं खूप छान चाललंय, माझ्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे. आजच मी हे वाक्य ऐकलं एका ठिकाणी, माझ्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे, माझं खूप छान चाललंय. त्या मनुष्याकडे म्हणजे काय, त्याच्याकडे लक्ष्मी प्रसन्न आहे म्हणजे त्याच्याकडे काय ऑडी आहे का BMW आहे का 7 मजली घर आहे? काही नाही आहे यापैकी. तो साध्या घरात राहतोय, साधी दुचाकी चालवतोय, पण त्याचं म्हणणं काय आहे, माझ्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे. मी विचार करायला लागलो, ही भावना ह्या व्यक्तीमध्ये आहे की जो व्यक्ती म्हणतोय की मला दिसायला तर तो खूप संपन्न दिसत नाही आहे, म्हणजे असेल तो अंतर्गत, मला नाही माहिती, पण तरी असं काही दिसत नाही की त्याच्याकडे अंबानींसारखी संपत्ती आहे किंवा असं काही आहे, आणि तरी हा म्हणतो माझ्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे. याचं कारण काय? कारण पूर्वदत्ता, आपल्याकडे जे धन येतं हे पूर्वदत्त असतं. आपलं जेवढं पूर्वकर्म आहे, आपलं जेवढं पूर्वसुकृत आहे तेवढं धन आपल्याकडे येतच. आणि जे आलं ते भगवत कृपेने येतं, हे जो समजतो त्याला जे मिळालं त्याच्यात संतुष्टी वाटायला लागते. माझंच उदाहरण मी सांगतो. मी जेव्हा सुरुवात केली पौरोहित्याला तेव्हा मी खूप संतुष्ट होतो. मला असं वाटायला लागलं, कारण काहीच नव्हतं ना हातात, काहीच नव्हतं, ना घर ना गाडी, विवाह झालेला नव्हता, काहीच नव्हतं. आणि अल्प कालावधीमध्ये मला एक एक गोष्ट मिळायला लागली. पण आता काय झालंय, आता ते एका ठिकाणी येऊन स्थिर झालेलं आहे. जो मी 5-10 हजार रुपये दरमहा कमवायचो, तिथपासून मी 20-30-40 हजार रुपये दरमहा कमवण्यापर्यंत आलो. ती जी ग्रोथ आहे ती तिथपर्यंत, माझं नशीब तेवढंच आहे. पण मला काय वाटतं की जर का इथून इथपर्यंत इन्क्रीज झालंय तर इथेही पुढे होत राहील अजून, पण तसं होत नसतं. त्याच्या पुढे तुम्ही जात नाही कधी, तिथे एका ठिकाणी येऊन तुम्ही थांबता. तो तुमचा मीटिंग पॉइंट असतो, तो तुमचा एक तुमची पराकाष्ठा असते तुमच्या भाग्याची. आणि आपण हा नाही विचार करत की हे आपल्याकडे आधी नव्हतं, किंवा अजून देखील माझ्या वयाच्या लोकांकडे, माझ्यापेक्षा हुशार असलेल्या, माझ्यापेक्षा कष्ट करणाऱ्या लोकांकडे आज हे ती गोष्ट नाही आहे जी माझ्याकडे आहे. माझ्या मनात काय येतं, माझ्यानंतर व्यवसाय सुरू केलेल्याकडे आज 4 चाकी आली, हा विचार माझ्या मनात येतो. माझ्यानंतर व्यवसाय सुरू करणाऱ्या, माझ्यापेक्षा लहान असणाऱ्या गुरुजींकडे 4 चाकी आली. आणि म्हणून मी मला स्वतःला जर का कमी समजत असेल तर मग हे माझं दारिद्र्य आहे. आणि जो म्हणतो तो ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये तो माणूस काय म्हणतोय, माझ्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे. आज माझ्याकडे जे आहे ती लक्ष्मीची कृपा आहे, देवाची कृपा आहे. मला असं वाटलं होतं की असं नाही, पण माझं सगळं व्यवस्थित झालं. जे व्यवस्थित झालं त्याच्यामध्ये तो समाधान मानतो, तर तो दरिद्री नाही, तो संपन्न आहे. ही संपन्नता कशामुळे येते? गंगेच्या दर्शनामुळे, गंगेचा नामोच्चार केल्यामुळे, गंगेमध्ये जाऊन स्नान केल्यामुळे, गंगाजलाचा सतत संपर्क असल्यामुळे ही अवस्था प्राप्त होते. आणि जेव्हा जेव्हा मी गंगाजल म्हणतो तेव्हा तेव्हा तुम्ही सत्संग असं ऐका, कारण गंगाजल म्हणजे सत्संग, सत्संग म्हणजे गंगाजल. आज तुम्ही भाग्यशाली आहात इंदोरमधले, की इथे मोठी परंपरा आहे, वैदिक परंपरा आहे.
कीर्तनकारांची परंपरा म्हणजे येतात कीर्तनकार इथे बाहेरून. तुम्हाला सगळ्यांना आध्यात्मिक गोष्टी वर्षभर वेगवेगळ्या प्रकारे, मी आज बघतोय 4 दिवस झाले, एक समर्थ मठ आहे इथे, तिथे अजून कुठे गोंदवलेकर महाराजांनी स्थापन केलेलं राम मंदिर आहे, अजून काही आहे, अजून काही आहे, सगळं आहे. हे धार्मिक गोष्टींनी समृद्ध तुमचं गाव आहे आणि तुम्हाला सतत हा सत्संग ऐकायला मिळतो. हाच गंगेचा प्रवाह आहे, हीच गंगा आहे. अर्थात या व्यतिरिक्त जी खरी गंगा आहे त्याच्या पाठशी तुम्ही भक्ती ठेवाच, पण तिथे जायचा जर का तुम्हाला योग आला गंगेपाशी, तर तो तुमच्या ह्या पुण्याचा प्रभाव आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर दुर्वृत्तांचे पापहरण. आपण पुढील अर्थ उद्या बघूया. 8-10 होऊन गेले. पुढचा अर्थ आपण उद्या बघूया. ह्याच श्लोकातला दरिद्राणाम दैन्यम दुरितमपे दुर्वास नरुदाम हा तो श्लोक आहे याचा. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. हरि ओम. तत्सत्. कृष्णार्पणमस्तु.